नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जसा मी मुद्दा टॅग केलाय त्या मुद्द्याची दोन पातळीवरती चर्चा करण्यासाठी कोल्हापूरवरून वरिष्ठ पत्रकार श्री विजय पाटील आपल्यासोबत आहे. पाटील साहेब, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. नमस्कार. आणि जसा जो पहिला मुद्दा मी टॅग केलेला आहे त्याचं विश्लेषण आपण दोन मुद्द्यांच्या मुद्द्याचं दोन पातळीवरती विश्लेषण होऊ शकतं की छत्रपती संभाजीराजे यांनी आज एक नवीन संघटना स्वराज्य नावाची की ज्याचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर होऊ शकतं असं त्यांनी सुतोवाच केलं. तर त्या संघटनेच्या बरोबरच त्यांनी आपण राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहोत अशी त्यांनी भूमिका घेतली. आणि तो त्यांचा राजकीय डाव आहे का असं आपण यासाठी म्हणतोय की त्यांनी असं म्हटलंय की मला हे पाहायचं आहे की शाहू फुले आंबेडकर आणि शिवछत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्रात जे राजकारण करतात ते छत्रपतींच्या वंशजाला मदत करतात की नाही, त्याला राज्यसभेमध्ये निवडून जाण्यासाठी त्यांची काय भूमिका आहे. आणि भाबडेपणा हा प्रश्न त्यांना यासाठी विचारला गेला की महाराष्ट्र काही देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षाची अशी भूमिका असेल का की आपल्या राजकीय धोरणाला अनुसरून जो व्यक्ती भूमिका घेणार नाही, ज्यांनी नुकतंच सुतोवाच केलंय की मी एक सामाजिक संघटना आत्ता स्थापन करतोय आणि त्याचं राजकीय पक्षामध्ये कधीही मी रूपांतर करू शकतो, तर अशा एखाद्या व्यक्तीसाठी राजकीय पक्ष त्यांना मदत करण्याची भूमिका घेतील का. आणि म्हणून आपण म्हणतोय की हा भाबडेपणा आहे. पण त्याच्याही आधी जुलै महिन्यामध्ये देशामध्ये जी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाची पण तुलनेनं कमी महत्वाची, कारण 5 राज्याच्या निवडणुका जेव्हा झाल्या आणि भारतीय जनता पार्टीला तिथे यश मिळालं, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो उमेदवार देण्यात येईल त्याची निवड होणं अपसूक आहे. पण तरीही एकूण 57 राज्यसभेच्या जागांसाठी येत्या 10 तारखेला निवडणूक होते, तेव्हा की जेव्हा त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस असतो आणि त्या स्थापना दिवसाची दिल्लीमध्ये सुद्धा खूप जोरदार तयारी सुरू आहे, तेव्हा की जेव्हा शिवसेनेचे एक मंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जर महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली तर या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि म्हणून ही निवडणूक ही महत्वाची ठरू शकते. महाराष्ट्रात जसं मी म्हणालो की महाराष्ट्र आणि तामिळनाडू इथे प्रत्येकी 6 जागा रिक्त झालेल्या आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 11 जागा रिक्त झालेल्या आहेत आणि मधल्या काळामध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं जे यश मिळवलं त्यानंतरचे तामिळनाडूमध्ये जे डीएमकेने यश मिळवलं त्यानंतरचे काही पॅरामीटर्स बदललेले आहेत. काँग्रेसच्या जागा कमी होतील असं दिसतं आहे आणि या दोन पक्षाच्या जागा वाढतील. महाराष्ट्रातनं सुद्धा श्री संजय राऊत शिवसेनेकडनं, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि पी चिदंबरम हे काँग्रेस पक्षाकडनं महाराष्ट्रातनं निवडून गेलेले होते. बघा, आपल्याला माहिती किती लवकर आपण विसरून जातो. भाजपकडनं विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल आणि विकास महात्मे हे 3 जण होते. आत्ताच जर आपण कॅल्क्युलेशन बघितलं पाटील साहेब तर असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीचे 2, महाविकास आघाडीचे एकूण 2 आणि आणखी 5 तरी किमान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे उमेदवार हे निवडून येऊ शकतात. पण जसा मी मुद्दा आधी टॅग केलाय त्याच्याच पासून आपण सुरुवात करूया की संभाजीराजे असं म्हणालेत की जून जुलैमध्ये रिक्त होत असलेल्या 6 जागांची जी राज्यसभेची निवडणूक आहे त्यातली एक निवडणूक ही आपण अपक्ष म्हणून लढू. तर तुमच्या मते, म्हणजे मला असं वाटतं की तो दुहेरी डाव पण आहे की महाराष्ट्राला एक प्रोजेक्शन दाखवायचं की छत्रपतींचं नाव घेऊन जे पक्ष राजकारण करतात ते प्रत्यक्षामध्ये छत्रपतींच्या घराण्यांना मदत करतात की नाही, किंवा कदाचित मला जेवढी माहिती आहे त्यानुसार शिवसेनेशी संभाजीराजे यांचं बोलणं झालेलं असावं. मधल्या काळामध्ये अजित पवार हे कोल्हापूरला आले होते तेव्हा ते थोरल्या महाराजांना भेटायला गेलेले होते, तिथेही काहीतरी राजकीय चर्चा झालेली असावी. आणि ही पण शक्यता आहे की मधल्या काळामध्ये म्हणजे 3-4 दिवसापूर्वी श्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीराजेंनी भेट घेतली. सो त्यांना माहिती आहे की काय होऊ शकतं. तर तुमच्या मते हा राजकीय डाव आहे का? राहुल, आता प्रश्न योग्य आहे, पण मला काय वाटतं की त्याच्या आधी आपण संभाजी छत्रपतींच्या प्लस पॉइंट काय आहेत आणि कमतरता काय आहेत हे बघितलं तर आपल्याला संपूर्ण चित्र समजेल. गो अहेड. साधारणतः संभाजीराजे छत्रपतींचा विषय काय की त्यांनी ठोस अशी राजकीय भूमिका फक्त ज्यावेळी 2009ला राष्ट्रवादीच्या पक्षातनं लोकसभेची निवडणूक कोल्हापुरातून लढवली त्यावेळी घेतलेली. त्यानंतर त्यांचा पराभव झाला, इथे सदाशिवराव मंडलिक अपक्ष निवडून आले होते.
त्यानंतर मात्र त्यांनी कुठलीही राजकीय भूमिका आजपर्यंत घेतलेली नाही. आणि त्यानंतर 2016ला त्यांनी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी त्यांना मिळाली. म्हटलं तर तसं भाजप मोदींच्या किंवा ह्यांच्या शिफारशीने देवेंद्र फडणवीसांच्या दिल्यामुळं ती भाजपच्याच म्हणजे भाजपचीच तशी ती खासदारकी होती. पण त्यानंतर त्यांनी सुद्धा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे असं समजून की कुठल्याही पक्ष भाजपच्या कुठल्याही व्यासपीठावर जाण्याचं टाळलं. म्हणजे कोल्हापुरात निवडणुका झाल्या असतील किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही इतर निवडणुकांमध्ये त्यांनी कुठली भूमिका कधी ठोस घेतली नाही. तर विषय असा की आता संभाजी छत्रपतींचं एक मात्र आपण इथं प्लस पॉईंट मानायला पाहिजे की मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनाचं जे गेल्या 10, 15, 20 वर्षापासून जे सुरू आहे ते वेगवेगळ्या संघटनांचा विषय होता. जो 16-17 संघटना वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन करत होत्या महाराष्ट्रात. मात्र संभाजीराजे छत्रपती त्याचा चेहरा बनून ह्या 5-7 वर्षात पुढे आले. म्हणजे थेट एक नेतृत्व प्रस्थापित झाले. मराठा आंदोलनाचं नेतृत्व कोण, तर संभाजीराजे असं साधारणतः. मात्र त्यात त्यांनी यश मिळवलं. आता त्यांना यश जरी त्यात मिळालं तरी त्यांची राजकीय भूमिका मात्र काय नव्हती. मग राजकीय भूमिका काय नसल्यामुळे आणि पुन्हा ते शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात, बरीच वर्षे करतात, प्रचंड गर्दी जमते त्यांना. आणि मला दिसतं असं की महाराष्ट्रभर त्यांच्या समर्थकांची संख्या खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे. ते जातील तिथं गर्दी होते, त्यांना मानणारा वर्ग आहे. पण आता ती जी भूमिका आज त्यांनी जाहीर केल्या ती सरळ सरळ अशी दिसते की एकला चलो रे, म्हणजे मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी अपक्ष निवडणूक लढवणार. आणि त्यांचे जे स्टेटमेंट दिसतात याचा अर्थ आज जरी ते सामाजिक असं म्हटले असले तरी साधारणतः ते राजकीय पक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असं सरळ सरळ आजच्या पत्रकार परिषदेनंतर आपण म्हणू शकतो. पण राजकीय पक्षाच्या दृष्टीने ज्यावेळी ती संभाजीराजेंची वाटचाल सुरू होते त्यावेळी कमतरता काय दिसतात की समर्थकांचा मोठा गट आहे. समर्थकांचा मोठा गट असला तरी त्यांचं केडर असं जे बांधायला पाहिजे होतं ते केडर मात्र तिने असं बांधलेलं नाही. म्हणजे आज संघटनेच्या माध्यमातून ते कदाचित केडर बांधायला चालू करतील, आज सुरुवातच केली आपण असं म्हणू शकतो. काय मग केडर बांधताना त्यांना आता गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांचा जो विषय आहे तो त्यांचा प्लस पॉईंट जरी असला तर हे विषय जिव्हाळ्याचे महाराष्ट्राचे आज काही सगळ्या पक्षांनी घेतलेले विषय आहेत. त्यांच्या पलीकडे जाऊन मात्र त्यांना, म्हणजे मला तर पर्सनल असं वाटतं की जसं केजरीवाल किंवा ह्या मंडळींनी अचानक राजकारणामध्ये यश मिळवलं, त्यांनी का मिळवलं तर लोकांचे प्रश्न, शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल किंवा सामान्य माणसाचे विषय आहेत. आता सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा विषय आहे. आज महाराष्ट्रातलं एकही कार्यालय असं नसेल की जिथं तुमचं काम सरकारी कार्यालय पैसे न देता होत नाही, असं एकही कार्यालय नाही. यावर कुणीच बोलत नाही. मग जर पंजाबमध्ये मान निवडून आलेल्या 10 दिवसात पंजाब भ्रष्टाचार मुक्त झालं असं जर सांगत असतील तर समजून घ्या की आता राजकारणाचा सगळा जो काय राजकारणाचा पट आहे तो बदलायला लागला. आणि महाराष्ट्रात आता तुम्ही मला विचारलं की बाबा तुम्ही जो मुद्दा टॅग केलाय की बाबा हा राजकीय डाव आहे का भाबडेपणा, तर आता 6 वर्ष खासदारकी आणि 20-25 वर्ष ते आता नाही म्हटलं तरी समाजकारण राजकारणात जोडलेलं आहे. तर आता राज्यसभा मध्ये त्यांना जायची इच्छा आहे, त्या पद्धतीने काम करायला लागतं. म्हणजे हा एक प्रकारे तुम्ही राजकीय डाव म्हणा किंवा राजकीय खेळी हे काय आपण म्हणू शकतो. आणि दुसरा भाबडेपणाचा विषय असला तर संभाजीराजेंचा स्वभाव मी जवळून बघितला. म्हणजे एक तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो, संभाजीराजे हे सुसंस्कृत नेते आहेत बरं का. म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणात जर तुम्ही बघितलं ना तर ते कधी फार कोणावर टीका केल्या किंवा फार कोणाचं आपण म्हणत नाही राजकारणात काटा काढावा लागतो, ईर्ष्या करावी लागते, समर्थकांना ते काय मग आता आमच्या इथल्या भाषेत एखादं का घुसा गर्दी करा असं जे असतं ते संभाजीराजेंच्या मात्र राजकारणाचा स्वभावाचा भाग नाही आजपर्यंत. मला मान्य आहे. त्यामुळे मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. अग्री, म्हणजे मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. इनफॅक्ट त्यांची पहिली मुलाखत मी जे केली होती त्यानंतर आम्ही दीर्घकाळ गप्पाही मारल्या. ते सुसंस्कृत आहेत. त्यांचा एकूण जो पोत आहे तो आत्ताही मगाशी त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की हा भाबडेपणा नाहीये का, तर ते स्पष्टपणे म्हणाले की हो मी भाबडाच आहे. पण तरी सुद्धा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही राज्याच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीनं भाबडेपणाने कुठलाही इतर राजकीय पक्ष काम करत नाही, या कॉन्टेक्स्टमध्ये ते आहे. पण जो तुम्हीच मुद्दा आता सुरुवातीला आणला तुमच्या या चर्चेतनं, खरं म्हणजे संभाजीराजेंनी कुठली तरी राजकीय भूमिका घेण्याची ही वेळ नाहीये का? समजा महाराष्ट्रातल्या पहिल्या याच्या आधीच्या मुख्यमंत्र्याच्या काळात चित्र काय होतं, तर एक ब्राह्मण व्यक्ती या राज्याचं नेतृत्व करतो आहे असं ते सगळं चित्र होतं. त्याला बरोबर हेरून श्री शरद पवार यांनी, मला आठवतं ते बहुतेक कोल्हापूरमध्येच तो कॉन्टेक्स्ट वापरलेला होता की पूर्वी पेशवे आणि महाराजांचे संबंध काय होते आणि आता पेशवे आणि महाराजांचे संबंध काय. या परिप्रेक्षामध्ये त्यांना श्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन राज्यसभा दिली, तर त्यांना एक मेसेज द्यायचा होता की आम्ही छत्रपतींच्या घराण्याचा योग्य तो सन्मान करतो आहे.
तो त्याही वेळेला त्यांनी ज्या वेळेला ही राज्यसभा स्वीकारली त्यावेळेला मला जेवढी माहिती आहे त्यावेळेला त्याप्रमाणे कुटुंबामध्ये सुद्धा याच्याविषयी मतभेद होते की ती भारतीय जनता पार्टीकडनं ती राज्यसभा घ्यावी की घेऊ नये. पण आता ती वेळ आलेली नाहीये का की जर तुम्हाला एक महाराष्ट्रात स्पेस शोधायचाच आहे तर तो एक स्पेस काय असावा त्याबद्दलची आपली अधिकृत राजकीय भूमिका काय आहे. म्हणजे असं असू शकतं का की मी एका राजकीय पक्षाकडनं अधिकृतपणे सदस्यत्व स्वीकारलेलं आहे राज्यसभेचं आणि त्यानंतर मात्र मी म्हणतोय की ही राष्ट्रपती नियुक्त असलेली गोष्ट असल्यामुळं मी तसा काही भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाहीये. म्हणजे त्यांना सदस्यत्व देऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीला सुद्धा फारसं काही हाताला लागलेलं नाही. जसं या निवडणुकीमध्ये आता जी पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांना प्रचार करा असं सांगितलं होतं पण ते प्रचारापासून दूर राहिले अशी माझी माहिती आहे. तुम्ही घेतलेला मुद्दा तसा तो योग्यच आहे. त्याचं कारण असं की आज कुठल्याही आपल्या राज्याचं राजकारण आपण जवळून बघतोय. त्या राज्याच्या राजकारणामध्ये असा कुठलाही पक्ष नाही की जो बाबा म्हणेल की बाबा आपण एखाद्या गोष्टीचा सन्मान करावा म्हणून राज्यसभेची मतं त्यांना ट्रान्सफर करेल किंवा पाठिंबा देईल. प्रत्येक पक्ष जर त्यांना जरी त्यांच्या भेटीगाठी झाल्या असतील तर प्रत्येक पक्षानं त्यांना खाजगीत विचारलं असेल की आमच्या पक्षाला फायदा काय. आज कुठलाही पक्ष मतं देताना विचार करेल की बाबा आमच्या पक्षाला याचा काय फायदा होणार आहे. जसं भाजपचं एक आपण 6 वर्ष त्यांनी भाजपची आपण म्हणू की राष्ट्रपती नियुक्त खासदारकी असं संभाजीराजे सांगतात ते योग्य पण आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी शिफारस केली आणि नरेंद्र मोदींनी त्याला शिक्कामोर्तब केलं. हा भाजपचा विषय आहेच. म्हणजे तशी भाजपच्या परिपेक्षातूनच त्यांची खासदारकी होती. भाजपला सुद्धा वाटलं असेल ना की बाबा या सगळ्या काळामध्ये आम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी मदत करावी, त्यांच्या समर्थकांनी आमचं काम करावं. मात्र संभाजीराजेंनी साधारणतः छत्रपती घराण्याची वंशज असल्यामुळे त्यांनी साधारणतः चतुरपणे ते टाळलं. म्हणजे कुठल्याच पक्षाचा शिक्का पडावा असं काही त्यांनी दाखवलं नाही. पण त्याचा तोटा असा की आज भाजपनं जरी पाठिंबा द्यायचं म्हटलं तर भाजपच्या गोटामध्ये साधारणतः अशी चर्चा आहे की बाबा भाजपला म्हणून तसा काय फायदा झालेला नाही. पण दुसरी बाजू अशी आहे की मराठा आरक्षणासाठी 2016च्या वेळी जे लाखोंचे मोर्चे निघाले ना त्याच्यामध्ये त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. भाजपच्या अंगावर बालंट ते आलं नाही फार किंवा त्याचा फार त्यांना चटका बसला नाही. याचं कारण संभाजीराजेंची संयमी भूमिका ही सुद्धा होती. त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. मग आता वेळ काय, आता वेळ असा आहे की संभाजीराजेंना स्वतःच उपद्रव मूल्य दाखवावं लागेल. म्हणजे आज ते म्हटले मी शेतकऱ्यांसाठी एक सामाजिक मुद्दा उपस्थित केला की मी नुसतं गड किल्ले आणि हे बघणार नाही तर मला सामाजिक मुद्दे घ्यावे लागतील, मी शेतकऱ्यांचे मुद्दे सुद्धा घेईन. पण नुसत्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर संभाजीराजे म्हणतात तशी वोट बँक तयार होईल का. कारण इथं ऑलरेडी राजू शेट्टी एक राज्यातलं तसं राजू शेट्टी आहेत, सदाभाऊ खोत आहेत, रघुनाथदादा पाटील आहेत. शेतकऱ्यांचं एक नेतृत्व आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि ते पुन्हा राज्यव्यापी आहे. तर आता मी मगाशी पुन्हा रिपीट करतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पेस निर्माण केलं खरंच त्यांना खूप कष्टप्रदपणे जिकिरीचं पण आहे. याचं कारण असं की तरुणांच्या अपेक्षा खूप वाढल्या. ज्यावेळी सामाजिक भूमिका तुम्ही घेता किंवा एखादा त्यांना एक काय की ते थेट वंशज असल्यामुळे त्यांना 100% तुम्हाला म्हणून समर्थन आहे, त्यांना तसा काही विरोध असायचं कारण नाही. पण ज्यावेळी ते राजकीय भूमिकेत जातील त्यावेळी ते समर्थन वोट बँकेमध्ये रूपांतर होणं हा जरा अडथळ्यांची शर्यत आहे. मग ते म्हणतात की मी महाराष्ट्राचा दौरा करीन आणि त्यानंतर मी भूमिका जाहीर करीन. ते ज्यावेळी दौरा करून भूमिका जाहीर करतील त्यावेळी भूमिका कशा असतील आपल्याला बघायला पाहिजे. कारण आज राज ठाकरेंसारखे करिश्मा असणारे नेते सुद्धा स्पेस शोधायला लागलेत. अजून महाराष्ट्रामध्ये जेवढी स्पेस पाहिजे तेवढी त्यांना मिळत नाही. मग त्यामुळे ते सातत्यानं भूमिका त्यांनाही बदलावी लागतात. तर संभाजीराजे छत्रपतींना सुद्धा एक ठोस भूमिका, जी भूमिका मी मगाशी तुम्हाला म्हणलो एकतर थेट घ्यायला पाहिजे, शिक्षण, आरोग्य आणि लोकांना थेट पैसे. आज कुठलं मी म्हणलं तुम्हाला एकही कार्यालयाने की अशा कार्यालयामध्ये तुम्हाला लाच दिल्याशिवाय काम होतं. अशा भूमिकांना एक मुद्दा आपण सोडता कामा नये की त्यांना ज्या पक्षाकडनं ती राज्यसभेचं सदस्यत्व देण्यात आलेलं होतं आणि तुम्ही म्हणताय मलाही तेच फीडबॅक आहेत की भारतीय जनता पार्टीला च्या नेतृत्वाला असं वाटतं की आम्ही राज्यांचा योग्य तो सन्मान केला पण पक्षाला त्याचा काही उपयोग झालेला नाही. सो ते भाजप बरोबरच राहिले असते तर कदाचित त्यांना दुसऱ्यांदा ती संधी मिळाली असती. एक दुसरं त्यांची अशी पक्षविरहित भूमिका असल्यामुळं मला जेवढी माहिती आहे की शिवसेनेकडनं सुद्धा त्यांना जर विचारणा झाली असेल तर अशा पक्षविरहित भूमिकेमुळेच त्यांना कदाचित थेटपणे कुणी ऑफर केलेली नाहीये आणि म्हणून मग त्यांना आपली मुदत 3 तारखेला संपली. संपताच एक नवीन भूमिका, एक नवीन राजकीय तसं जरी थेटपणे त्यांनी आज कुठल्याही राजकीय पक्षाची घोषणा केली नसली तर एक संघटन तरी घेऊन यावं लागलंय. म्हणजे राजकीय भूमिका नसणं
आणि भारतीय जनता पार्टीने त्यांचा सन्मान केला असं भारतीय जनता पार्टीला वाटत असून सुद्धा त्यांनी आपल्या पक्षाला काहीच मदत न केल्यामुळं एकूणच संभाजीराजेंची दुसरी टर्म गेलेली अधिकृतपणे. कदाचित तशी एक भूमिका घेतली असती तर त्यांना संधी मिळाली असती दुसरी. हे तर स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलाही व्यक्ती असेल तर त्यांना राजकीय भूमिका ही घ्यावीच लागेल. जर समजा राजकीय भूमिका त्यांनी घेतली नाही असं त्यांनी सुरुवातीपासून ठरवलं असतं की भाजपची आपल्याला जरी खासदारकी राष्ट्रपती नियुक्त आहे, आपल्याला भाजपच्या बाजूने भूमिका घ्यायची नाही, असं साधारणतः दिसतं की त्यांनी ते तसं ठरवलं आणि कदाचित ते 6 वर्ष तसं दिसतं की ते कुठेही भूमिका आहे. पण त्यांनी हाच प्रयोग मग त्यावेळी स्वतंत्र संघटना त्यांनी आधी जरी काढली असती आधीपासून तर एक दबाव गट निर्माण झाला असता महाराष्ट्राच्या राजकारणावर. तर नाही म्हटलं तर तुम्हाला म्हटलं तसं त्यांचा समर्थकांचा गट मोठा आहे, त्याचं वोट बँकेत रूपांतर करण्याचा हळूहळू प्रवास सुरू झाला असता. मग काय समजा नगरपालिकेची निवडणूक आहेत, महापालिकेच्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, तुमच्याकडे केडर एकदा तयार झालं तर केडरांमध्ये काही नगरसेवक झाले, काही जिल्हा परिषद सदस्य झाले तर एक दबाव गट आपोआप तयार होतो आणि ह्या दबाव गटातनं मग तुमचा एकला चोरीची भूमिका अधिक व्यापक होते. मग ही भूमिका त्यांनी आधी घेतली असती तर आता त्यांना कदाचित 1-2 पक्षांच्या थेट ऑफर आल्या असते, यायला पण हरकत नव्हती आणि त्यांना पक्षातच यावं असं कुणी बंधन घातलं नसतं. तर तुम्ही आमच्या बरोबर राहावा, साधारणतः एखादा आपण युती किंवा आघाडी म्हणतो तशा पद्धतीच्या ऑफर त्यांना आल्या असत्या आणि कदाचित तशा काय सकारात्मक चर्चेतनं त्यांना दिसलं नाही संभाजीराजेंना आणि त्यामुळे त्यांनी मग एकला चलोरीची भूमिका घेतलेली दिसते. राईट. देशाच्या दृष्टीनं मी जसं म्हणालो तसं की जुलैमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असल्यामुळं आणि रामनाथ कोविंद हे ऑलरेडी त्यांचं संभावित निवासस्थान दिल्लीमध्ये शोधत असल्यामुळं एक नवा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीकडनं दिला जाईल, त्याही नावाची खूप सारी चर्चा सुरू आहे. सुमित्रा महाजन याही उमेदवार असू शकतात, ज्या मूळच्या चिपळूणच्या कोकणातल्या आहेत, इंदोरमधनं सलग 8 वेळेला त्या निवडून आल्या, त्यावेळी वेळेला त्यांना उमेदवारी मिळाली असती तर तो एक रेकॉर्ड झाला असता. सो या परिप्रेक्षामध्ये या 57 जागा ह्या फार महत्वाच्या आहेत, खास करून आम आदमी पार्टीकडनं कुणाला उमेदवारी दिली जाते. पण पाटील साहेब, आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना संभाजीराजे हे ज्या मतावरती, कारण काय किती मतं शिल्लक राहत आहेत त्याचंही एकदा गणित सांगू आणि मग ते गणित त्यांच्या बाजूने जाईल का हेही बघू. आपण जर महाविकास आघाडीचं संख्याबळ बघितलं तर महाविकास आघाडीकडे सध्या आमदारांची संख्या आहे 169. त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडीचे 3, समाजवादी पक्षाचे 2, प्रहारचे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1 की ज्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलाय, शेकाप 1, अपक्ष 8 अशा आमदारांचा समावेश आहे. आता संख्याबळानुसार एक 48 आमदारांचं पाठबळ आपल्याला लागतं. 48 गुणिले 3 म्हणजे महाविकास आघाडीचे किमान 3 उमेदवार हे निवडून येऊ शकतात आणि यानंतर महाविकास आघाडीचे 144 आमदार झाल्यामुळं साधारणपणे 25 मतं महाविकास आघाडीकडे शिल्लक राहतात. भाजपचं आपण गणित बघू. भाजपकडं आहेत 113, तर त्याच्यामध्ये भाजपचे स्वतःचे 106, रासपचे 1, जनसुराज्य पक्षाचा 1, अपक्ष 5 म्हणजे जनसुराज्य तुमच्याच इथले, आणि या संख्याबळानुसार भाजपचे जर 48 गुणिले 2 असं बघितलं तर भाजपचे 2 म्हणजे महाविकास आघाडीचे 3, भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार निवडून येऊ शकतात आणि भाजपकडे सुद्धा 17 मतं अतिरिक्त राहतात. म्हणजे महाविकास आघाडीकडे 25 अधिक 17 आणि यानंतर 4 आमदार हे तटस्थ आहेत आणि 1 जागा ही रिक्त आहे. आता माझा प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की राज्यसभेच्या निवडणुका ह्या कशा पद्धतीनं होतात. म्हणजे पुण्यातनं जे भारतीय जनता पार्टीकडनं निवडून गेलेले जे सदस्य होते त्यांची नावं डोळ्यासमोर आणून बघा. त्या कॉन्टेक्स्टमध्ये संभाजीराजे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी आहे का, फक्त संख्याबळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जरी आपण विचार केला तरी? आता असं बघा की समजा संभाजीराजेंच्याकडे एखाद्या पक्षानं जरी सांगितलं असतं की बाबा आमची 10 मतं आहेत आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं म्हटलं असतं तर एक बेस त्यांच्याकडे होता. म्हणजे 10 आमदाराचं अनुमोदन त्यांना लागणार आहे. खरी तर त्यांची कसोटी पहिली 10 आमदाराचं अनुमोदन मिळवतानाच होणार आहे. त्यांनी सांगितलेच त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टच केले की 10 आमदारांचं अनुमोदन मला लागणार आहे आणि जरी म्हणजे त्यांनी दुसरी तयारी दाखवली, समजा राज्यसभेचं गणित जुळलंच तर ते उभारतील आणि कदाचित काय आता काय घडामोडी करतात आपण पाहूच काय. पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं प्रत्येक पक्ष हा संभाजीराजे छत्रपतींचा आपल्याला उपयोग काय होणार आहे, कारण त्यांचं आता ते कोल्हापूरचे असल्यामुळं इथल्या राजकारणावर नाही म्हटलं तरी प्रत्येक तालुक्यामध्ये छोटा मोठा गट आहे त्यांचा, थोडं उपद्रव मूल्य ते वापरू शकतात. तिने आजपर्यंत उपद्रव मूल्य वापरलेलं नाही, आता त्यांना वापरावं लागेल किंवा सांगावं लागेल. एक भाग
दुसरा, मराठवाड्यामध्ये तुम्ही बघत असेल त्यांच्या सभांना आणि त्यांच्या आंदोलनाला खूप गर्दी जमते. मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांचं आकर्षण मोठं आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार केला तर त्यांनी एकतर उपद्रव मूल्य जर त्यांनी बोलून दाखवलं राजकीय पक्षांच्या नेत्यांनी की बाबा मी इथं मला मदत केली, म्हणजे त्यांना आता जाहीर भूमिका घ्यावी लागते म्हणण्यापेक्षा आपण जसं म्हणतो की ते सुळसुळकून नेते आहेत, कडवड बोलत नाहीत, पण त्यांना कदाचित ज्या त्यांच्या बैठका होतील किंवा पर्सनल लेवलवर त्यांच्या ज्या काही चर्चा होतील त्यांना सांगावं लागेल की बाबा मी तुमच्या, जर तुम्ही मला मदत केली नाही तर तुमच्या विरोधात मी जाहीर भूमिका घेईल, कारण त्यांना राजकीय भूमिका घ्याव्याच लागतील आता सुद्धा. पण पाटील साहेब आणि असं जर आहे की उपद्रव मूल्य आपण बाजूला ठेवून देऊ, राजकीय यश या परिपेक्षात कुठलाही राजकीय पक्ष विचार करेल. मालोजी राजे सोडले तर तसंही कोल्हापूरमध्ये शाहू घराण्यांना राजकीय यश मिळालंय का? कारण काही निवडणुकामध्ये तर सलग पराभव झालेले आहेत त्यांचे. नाही नाही, हा हे आपण मानू शकतो. पूर्वी एकदा खासदारकी मिळालेली, म्हणजे फार पूर्वी एकच मतदारसंघ होता त्यावेळी, आणि आत्ताच्या काळामध्ये 2004ला मालोजीराजे छत्रपती निवडून आलेले काय, पण त्यांचा मात्र दुसऱ्या 2009च्या निवडणुकीत पराभव झालेला, हे पण आपण अधोरेखित करायला पाहिजे. म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये छत्रपती घराण्याला सार्वजनिक निवडणुकीत सातत्याने यश मिळतंय असंही नाही. साधारणतः त्यांच्यावर प्रेम आहे का, तर तुम्हाला दसरा आणि ह्या सगळ्या महोत्सवाला गर्दी दिसेल, छत्रपती घराण्याला लोक मान देतात. पण ज्यावेळी राजकीय विषय येतो त्यावेळी जर तुम्ही एखाद्या राजकीय व्यक्तीसारखं काम करणार असाल, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये भाग घेणार असाल, वोट बँक तयार करणार असाल, तरच आपल्या इथली जनता त्यांना पाठिंबा देते. हा सुद्धा आपल्या इथला इतिहास आहे. आणि राजकीय यशाचं बनाल तर तसं शाहू छत्रपतींच्या घराण्याला कोल्हापूरकरांनी राजकीय यश दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे, हेही बरोबर आहे. आणि दुसरीकडे हा बोला. नाही, आपण तसं म्हणता येणार नाही. याचं कारण असं, कोल्हापूरचं काय आहे, कोल्हापूरचं काय, जे कोल्हापुरात आहे ना ते सगळं राजश्री शाहूंचंच आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं कोल्हापूरची समृद्धी, कोल्हापूरचं प्रत्येक गोष्ट, राधानगरी धरणापासून पाणी, आपण म्हणतो आमच्या इथे 3-4 फूट खाली खोदलं तरी पाणी लागतं, जे सगळं आम्ही म्हणतो ना, सगळ्या जे संस्थान होतं करवीरचं, राजश्री शाहू महाराजांनी तलाव सगळीकडे बांधलेले, राधानगरी सारखी धरणं बांधलेली, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेलं राजश्री शाहू महाराजांच्या. आपण मागच्या पोटनिवडणुकीवर पण चर्चा केली, इथं जे जे आहे ते राजश्री शाहू महाराजांचं, इथं प्रत्येकाला त्यांचा हात लागला, इथला जो विकास डेव्हलपमेंट सगळं त्यांचं आहे. फक्त होतं कसं की राजश्री शाहू महाराज हे थेट रयतेचेच राजे होते. म्हणजे एखादं राज्य रयतेमध्ये जाऊन राज्य कारभार करणं म्हणतात ना, म्हणजे गादीवर बसून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी राज्यकारभार केला नाही, तर रयतेच्या घरात त्यांच्या अंगणात जाऊन राज्यकारभार केला. म्हणजे एवढं मिश्र इथल्या लोकांचं मन राजश्री शाहू महाराजांची घट्ट आहे. अगदी ते महाराष्ट्राचं पण तसंच नातं आहे राजश्री शाहूंशी. मग इथली माणसं वंशज म्हणून प्रेम करतील काय, पण तुम्हाला काम 4-5 वर्ष आधी कुणालाही करावं लागतं, कुठलाही असू दे. आणि प्रत्येक माणूस इथला राजकीय नेता राजश्री शाहूंचंच नाव घेऊन काम करत असल्यामुळं कदाचित असं आपण जे तुम्ही प्रश्न विचारला तसं राजश्री शाहू महाराजांच्या घराला पराभव केला असं म्हणता येणार नाही. आणि तर प्रत्येक राजकीय नेता हा राजश्री शाहूंचाच वंशज मानतो स्वतःला. करेक्ट. आणि म्हणूनच मी मग म्हटलं की विचारांचा हा एक चांगला राजकीय डाव असू शकतो की छत्रपती शाहू महाराजांची लिगसी हे फक्त काही कोल्हापूरच्या पर्यंत मर्यादित नाहीये. आजचा जो काही महाराष्ट्र दिसतो तो छत्रपती शाहूंच्या विचारानं पुढे चाललेला महाराष्ट्र आहे. आणि बहुधा म्हणूनच संभाजीराजे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये हा अधोरेखित करायचा प्रयत्न केला की जी मंडळी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्रात राजकारण करतात ते मला पाठिंबा देतात की नाही ते मला पाहायचंच आहे. पण हाही मुद्दा आपल्याला पाटील साहेब दुर्लक्ष करून चालणार नाही की खास करून भारतीय जनता पार्टीच्या काळात आणि विशेषतः श्री गोपीनाथराव मुंडे हयात असताना त्यांनी राजघराण्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणलं. ऑन द कॉन्ट्ररी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मात्र 2009चा अपवाद वगळता राजघराण्याला फारसं, आणि नंतर जे काही उदयनराजेंचा राष्ट्रवादीमध्ये झालेला सहभाग असेल आणि त्यांनी दिलेली संधी असेल, फारसा कल हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हता आणि काँग्रेसचा तर विचारच नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं, सत्ताधारी पक्षाकडनं राजेंच्या ह्या आजच्या भूमिकेला किती प्रतिसाद मिळेल तीनही पक्षाच्या कॉन्टेक्स्टमध्ये? आता तुम्ही जर महाविकास आघाडीचा विषय काढला तर सरळ समजून घ्यायचा विषय असा आहे की आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांना म्हणतो, कारण महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचा मोठा आहे. तर यशवंतराव चव्हाणांनी जी काही राजकीय पॅटर्न तयार केला तो काय होता की सरकार, जहागीरदार किंवा पूर्वीचे छत्रपती घराण्यातले वंशज त्यांना नकळतपणे त्यांनी बाजूला ठेवून राजकारण केलं. बघा, त्यांनी ज्या ज्या पद्धतीने काँग्रेसची वाढ केली त्यामध्ये कुठंही पूर्वीची म्हणजे राजघराण्याला कुठेही फुडा आणले नाही. तर तिथं त्यांनी पर्याय व्यवस्था, एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा उभा केला, एखाद्या तिथल्या आपण म्हणतो ना अगदी साध्या साध्या घरांमध्ये तिकीट देऊन त्यांचे नेतृत्व तयार केले त्यांनी. आता जर आपण यशवंतराव चव्हाणांची पुढचा वारसा तसाच बघत आलो तर शरद पवार सुद्धा त्याच राजकारणाचा भाग आहे.
त्यांनी सुद्धा काय केलं, तुम्ही आर पाटलांपासून बघा सगळं. आता आपण छत्रपती उदयनराजेंना तिकीट दिलं आपण म्हणतो, पण ती अपरिहार्यता होती. हो, विषय असा होता की त्यांना तिकीट दिल्याशिवाय खासदारच ती वाढत नव्हते. जागाच येत नव्हती निवडून. हो, ती जागाच निवडून येत नव्हती, त्यामुळे ती अपरिहार्यता होती. पण त्यांच्या सुद्धा राजकारणाचा जर बघितलं ना, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुद्धा शक्यतो राजघराणा हे आजपर्यंत त्यांनी दूर ठेवलंय, जाणीवपूर्वक ठेवलंय. पण आत्ताच्या काळामध्ये भाजपचं आव्हान 3 पक्ष एकत्र येऊन एक भाजप त्यांच्या विरोधात आहे, आणि जे काही राजकारण आज ज्या पद्धतीनं अगदी छोट्या छोट्या मतांसाठी, कमी छोट्या छोट्या वोट बँकेसाठी सुरू आहे, त्या वातावरणात मात्र आता काय भूमिका घेतील हे पण आपल्याला बघावं लागेल. म्हणजे त्याच भूमिका कायम राहतील का बाबा भूमिका त्यांना बदलावी लागेल, की एखाद्याला पद देऊन बघूया, असं काय आपण आता बघावं लागेल. कदाचित त्याला वेळ द्यावा लागेल आपल्याला. ठीक आहे. त्यांनी सुतोवाच केलेलंच आहे राजेंनी. तरीही मला असं वाटतं की ह्या मुद्द्याची आपण चर्चा करायला हवी, की एक म्हणजे एखाद्या अशा नव्या राजकीय पक्षाला स्पेस आहे की नाही, आणि तो असेल तर त्याच्यासाठी थेट जनतेमध्ये जाऊन निवडणूक लढवणं हाच पहिला प्राधान्यक्रम असायला हवा की नाही. कारण राजघराण्याचा व्यक्ती जर सतत राज्यसभेवरती जात राहिला आणि तो वेगवेगळ्या आंदोलनाच्या निमित्तानं लोकांमध्ये जातोय, पण लोकांतला जो ऍक्सेप्टन्स आहे, तो ऍक्सेप्टन्स महाराष्ट्राला प्रूव्ह करायचा असेल तर लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवणं हाच खरं तर पहिला पर्याय असायला पाहिजे होता, पाटील साहेब. नाही नाही, तुम्ही राहुल, तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. का तर आपण म्हणतो की संभाजीराजांना राज्यभर समर्थन आहे, त्यांच्याकडे एक चेहरा आहे, आणि ते कुणावर टीका टिप्पणी करत नसल्यामुळे त्यांना तसा विरोध नाही कोणाचा. म्हणजे त्यांना त्यांचं व्यक्तिमत्व असं काही वादग्रस्त नाही कुठंच, म्हणजे एक प्रकारे, आणि त्यांचं वयही त्यांच्या हातात आहे. आताच त्यांचा 50वा वाढदिवस झालेला, त्यामुळे अजून खूप राजकारणातला मोठा पट त्यांच्याकडे आहे. तर मी तसंच म्हणतो की राज्यसभेची उमेदवारी ठीक आहे, आता त्यांना ती मुदत संपल्यामुळे कदाचित त्यांनी पहिला डाव टाकून, तुम्ही म्हटला त्या शब्दात, पहिला डाव टाकून बघितला असेल, आणि त्यांनी सुतवाच असंही केलंय की मला लोकसभेत सुद्धा मी कुठूनही निवडणूक लढवू शकतो, असं तिने एक वाक्य म्हटलंय त्यात. केलेलं आहे. माझंही म्हणणं तेच आहे की आता संभाजी छत्रपती जर एखादी संघटना एवढी व्यापक काढत असतील, आणि तो जर राजकीय प्रवासाच्या दृष्टीनेच काढतात, तर हे जर होणार असेल तर त्यांनी लोकसभेची निवडणूक त्यांना लढवणं, यापुढे त्यांच्या दबाव वाढेल समर्थकांचा, त्यांना वोट बँक तयार करावं लागेल, केडर तयार करावं लागेल. आणि कोल्हापूर सारख्या ठिकाण असू दे, किंवा त्यांना कुठला सुरक्षित मतदारसंघ वाटत असेल तिथून त्यांनी लढवावीच लागेल. कारण शेवटी राजकीय नेतृत्व प्रस्थापित करायचं असेल तर लोकसभा म्हणजे लोकांच्या समोर जाऊन त्यांची मतं मिळून निवडून येणं हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा म्हणजे निकष आहे. त्यामुळे तुम्ही म्हणतात तो मुद्दा आहे की तिने एक लोकसभा मतदारसंघ सुरक्षित बघून तिने लढवावं लागेल, त्यासाठी काम तिथून सुरुवात करावं लागेल, असं मलाही वाटतं. धन्यवाद पाटील साहेब. तुम्ही आणि मी मिळून आपण काय प्रयत्न केला, तर माझ्या मते महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी एक मोठी पॉलिटिकल स्पेस तयार झालेली आहे एका नव्या विचाराला. कारण महाविकास आघाडी असेल, इन्कम्बंट गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती नाराजी असतेच असते, आणि ती दिसते आहे ग्राउंडवरती फार. विरोधी पक्षाबद्दल सुद्धा लोकांचं फार काही अनुकूल मत आहे असं दिसत नाहीये. विशेषतः ज्या पद्धतीची मंडळी येऊन महाराष्ट्राला रोज मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्याबद्दल सुद्धा एक मोठी नाराजी लोकांमध्ये आहे. खास करून विरोधी पक्षानं अधिक कन्स्ट्रक्टिव्ह काम करून मूलभूत प्रश्नावरती ओहापोह करावा अशी लोकांची अपेक्षा असताना आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडताना दिसतो आहे. आणि दोघांचाही कारभार हा अलीकडेच महाराष्ट्राने पाहिलेला असल्यामुळे तो एक पॉलिटिकल स्पेस जरूर आहे. आणि म्हणून संभाजीराजेंनी जसं आज सांगितलं की स्वराज्य नावाची जी संघटना आहे, अशी संघटना मी आणतोय, आणि कदाचित 6 जूनला शिवछत्रपतींचा जो जन्मदिन सोहळा आपण साजरा करतो, त्या दिवशी कदाचित आणखीन एक पाऊल पुढे जाऊन ते राजकीय पक्षाची घोषणा करू शकतात. एकूण महाराष्ट्रामध्ये जो पॉलिटिकल स्पेस तयार झालेला आहे, तो पॉलिटिकल स्पेस कोण भरून काढणार अशी जर चर्चा होत असेल, तर त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्या मोठ्या, आणि आज तर छत्रपतीच्याच घराण्यातल्या सदस्यांनाच एका संघटनेची घोषणा केलेली असल्यामुळं त्याची दखल घेण्याचा आपण प्रयत्न केला. या विषयावरती पुन्हा मी संभाजीराजे यांनाच विनंती केलेली आहे की त्यांची एक आपण मुलाखत करूया. सो ती मुलाखत या मधल्या ओळीतल्या या प्रयोगामधनं जे काही नवीन मुद्दे आलेले आहेत त्या मुद्द्यावर आधारित असेल. सो थँक्यू सो मच. तुमचा मी आभारी आहे पाटील साहेब. आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी आम्ही दिवसभरामध्ये ऑब्जेक्टिव्हली रोज महत्वाची जी घडामोड घडते त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. माझं एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, युट्यूब असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, ते फॉलो करायला लागेल. थांबूया आपण इथे. राहुल, एक सेकंद घेतो, एक 2-3 बोला 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 बोला. आता काय होतं, आपण सगळे पत्रकार आहोत, महाराष्ट्रात काम करतो, आपल्या सगळ्यांना वाटतं की महाराष्ट्र नेहमी घडावा, सुजलाम सुफलाम व्हावा. अगदी म्हणजे अगदी अतिशय विचारशील असणारा हा प्रदेश आहे. म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण बघतो त्याला इतिहास आहे. तर संभाजीराजे जर राजकीय भूमिका घेत असतील आणि जर
समाजाच्या हिताची मांडणी करत असतील तर आपण त्यांना शुभेच्छा द्यायला सध्या हरकत नाही. आपण शुभेच्छा देऊया त्यांना की बाबा हरकत नाही. लोकांच्या मनातले प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटू देत म्हणून. म्हणूनच मी म्हटलं की एक पॉलिटिकल स्पेस तयार झालेला आहे आणि त्यांची जी आजची जी डेव्हलपमेंट आहे त्याची आपण तातडीनं मधल्या ओळीतनं त्याचं विश्लेषण पण यासाठी केलं की खरंच महाराष्ट्रात एक पॉलिटिकल स्पेस आहे असं बरंच राजकीय विचारवंतांना वाटतंय. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.